तयार होताना मी नाही शूट करू शकली, कारण हा गोब्या झोपलेला आहे, तिकडे आवाज चालू आहे त्याच्यामुळे. तर इथे बघा ह्या लॉनमध्ये लग्न होतं, तर खूप गाण्यांचा आवाज येत होता, त्याच्यामुळे मी बरोबर व्लॉग पण शूट नाही करू शकली. आणि तिकडे गुरु पण झोपला होता. खूप एकदम डीजेचा मोठा आवाज होता आणि खूप मोठं लग्न होतं. आणि इकडे काहीतरी 2 लग्न होते. तर नवरी आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो त्याच हॉटेलमध्ये त्या नवरी थांबल्या होत्या. तर मग नवरीचा मेकअप वगैरे झाला, आम्ही नवरदेव पण पाहिला. आणि आता चला आम्ही आता निघणार आहोत आणि तुम्हाला मी आता नवरी दाखवते का. आणि बघा जेव्हा आम्ही निघायला जात होतो म्हणजे निघत होतो तेव्हा की नाही नवरी बघा फोटोशूट चालू होते. आणि नवरी अशी छान नाजूक आणि छोटीशी होती, खूप छान दिसत होती नवरी, छान तिचा लेहंगा वगैरे. तर हिला बघून खरं सांगू का मला माझ्या सईचीच आठवण आहे ना, माझी सई मोठी बहीण. आणि मग असते ना, आता ज्यांना मुली आहे ते समजू शकतात. एकदम माझं थोडंसं मन पण भरून आलं होतं, म्हटलं माझं बाळ मोठं होईन, तिचं पण असंच लग्न काय करून द्यावं लागेल. तर असं तर मग मला आम्हाला शुभम दादाचे वडील घ्यायला आले गाडी घेऊन, त्यांची स्वतःची गाडी होती, तर ते मला घ्यायला आले, यांना घ्यायला आले. आणि आम्ही खूप वेळचं वाट बघत होतो. ॲक्च्युली आहे ना मला आणि अजून एक स्वरासारीचे जे ओनर आहेत त्यांना आणि त्यांच्यातले एरियामध्ये त्यांच्या त्या वार्डामधले म्हणा की त्यांच्या तिथले ते 2 पॉलिटिकल लोक त्यांना बोलवले होते. पण आम्हाला याच्यासाठी थांबून ठेवलं होतं, कारण स्वरासारीचे जे ओनर होते त्यांच्यासोबत आम्हाला नेणार होते. पण पॉलिटिकल जे लोक होते जे आले होते इनॉग्रेशनसाठी, तर ते काय त्यांना खूप कामं होती, त्यांच्या मीटिंग्स वगैरे होत्या, म्हणून ते काही जास्त थांबले नाही आणि त्यांनी भेट देऊन ते चालले गेले. मग आम्हाला नेलं, आम्हाला खूप वेळ झाला होता ॲक्च्युली. आणि दादाही खूप म्हणजे आम्हाला यासाठी खूप वेळचे ट्रॅफिकमध्ये अडकले होते. तर बघू शकता आम्ही रस्त्याने जात आहोत छानपैकी. आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो सिया क्लॉथ कस्टरमध्ये. आणि ते छान बॅनर वगैरे लागले होते. आणि खरं सांगू का खूप लोकांनी ओळखलं मला पुण्यामध्ये, मला खूप छान वाटत होतं, म्हणजे खूपच छान. ॲक्च्युली वेळ झाला तर मला, आणि दीक्षाही पहिले आली होती, आपली दीक्षा पण यूट्यूबर आहे तुम्हाला माहिती आहे. आणि खूप छान वाटतं तिच्याशी भेटून वगैरे. मग आमचं शुभम दादांनी ओळख वगैरे करून दिली माझी सगळ्यांची. नंतर मग छानपैकी म्हणजे कुंकू लावलं त्यांनी. आणि अच्छा तुम्ही बघून घ्या, आता हे जे ब्लाऊज आहे ती माझी मैत्रीण हिने शिवला आहे, भारतीने शिवला आहे. आणि हे दादांच्या आजी आहे. तर छान त्यांनी पण अक्षवान केलं. आता काय बोलू काय नाही, एक तर मला बरं नाही आहे, पण मी आज तुम्हाला व्लॉग मला दाखवायचाच आहे. तर बघा आम्ही सगळ्यांनी छानपैकी मिळून मग मी दीक्षा आणि त्यांचे आईवडील, मी कुठे पण जेव्हा ओपनिंगला जाते तर मी पहिले त्यांच्या आईवडिलांना सोबत घेत असते, कारण भले आपल्याला बोलतात पण खरा मान आईवडिलांचा असतो. आईवडील हे दैवतच असतात. तर मी त्यांनाही सोबत घेतलं आणि मी दीक्षा आम्ही सगळ्यांनी मिळून छान ओपनिंग केलं देवाचं नाव घेऊन. आणि माझं नेहमी अशी इच्छा असते की कोणीही मला बोलवलं की ज्या इंटेन्शनने मला बोलवतात ते इंटेन्शन पूर्ण झालं पाहिजे. आणि खूप छान वाटत होतं. आणि बघू शकता ॲक्च्युली आम्हाला खूप लेट घ्यायला आले होते. आणि स्वरासारीचे ओनर जे आहे अर्जुन दादा ते अजूनही आले नव्हते. तर बघा आम्ही ओपनिंग केली आणि छान तिथे नाश्ता वगैरे होता. आम्हाला पूर्ण त्यांनी त्यांचं शॉप दाखवलं, आमचा सत्कार केला त्यांनी. आणि तुम्हाला खरं सांगू का ते खूप खुश होते आम्ही आलो होतो, कारण की आम्हाला जो रिस्पॉन्स भेटला पुण्यातून, म्हणजे खूप लोकांनी ओळखलं, खूप लोकांनी ॲप्रिशिएट केलं. ज्या लोकांना इन्व्हाइट पण नव्हतं केलं, समजा ते रस्त्याने जात असेल तर ते थांबून ते आमच्याशी बोलले, जसं का खूप जुनी ओळख आहे. आणि आमच्या जोडीला खूप ॲप्रिशिएट केलं की खूप छान एक आयडियल कपल म्हणून त्यांनी आम्हाला एक असं म्हणतात म्हणे की आमच्या इथे की तुम्ही आयडियल कपल आहे. तर ते खूप छान त्यांना असं वाटलं. आणि आमचा सत्कार झाल्यानंतर त्यांनी मग दीक्षाचा आणि तिचे विठ्ठलदादांचा पण सत्कार केला. आणि दीक्षा खूप छान आहे, खूप छान आहे, ती खूप छान बोलते. तिचं ॲक्च्युली तिचं घराचं वास्तू होतं परवा, तर तिला खूप घाई होती, पण तिने खूप वेळ दिला इथे आमच्यासोबत. आम्ही तर इथेच होतो आता पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत, आम्ही शेवटपर्यंत इथेच होतो 12 वाजेपर्यंत, कारण आता आम्ही यांचे गेस्ट म्हणून होतो. आणि आम्ही थांबलो, आम्ही छान रील्स बनवल्या
आम्ही छान तिथे त्यांना जसं पाहिजे तसं आम्ही तिथे रील्स बनवले आणि आम्ही एक कॉमेडी रील बनवली दीक्षा आणि आम्ही. आणि त्यानंतर त्यांनी दीक्षाचा पण सत्कार केला आणि दादांचा पण सत्कार केला आणि खूप छान फोटो काढले आणि खूप जणांनी फोटो काढले. आमचं खूप छान वाटत होतं. कसं आहे, आपल्याला एवढं मोठं दुसऱ्या आपल्या अमरावती शहराच्या बाहेर आपल्याला ओळखत आहे म्हणजे खूप एक चांगली गोष्ट आहे की बा आपण कोणाच्या तरी म्हणजे अपेक्षित आपण उतरत आहे आणि आपण कोणाला एंटरटेन करतो आणि ते खुश होतात, काहीतरी आपल्याकडनं शिकतात आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. हे माझ्यासाठी खूप आहे. आणि त्यांनी खास म्हणजे इथे एक आकर्षण म्हणून 99 रुपयाची 99 रुपयाची कुर्तीचा सेल लावला तर तो बघा पूर्ण झाला असेल आणि खूप जणांनी फोटो काढला. गर्दी तर एवढी होती की विचारू नका तुम्ही, गर्दी पुष्कळ होती. आता मी तर शेवटपर्यंत होती तिथे आणि मी जे होते सगळ्यांसोबत मी फोटो वगैरे काढले, बोलली मी त्यांच्याशी. आणि काही जण रस्त्याने जात असताना त्यांना मी दिसले तर थांबले ते आणि आले माझ्याशी बोलायला. मला खूप छान वाटत होतं. आता हे बघा रात्रीचे जवळजवळ मला वाटते 10:30-11 वाजून राहिले आणि तरी पण ते थांबले होते. काही जणी तर मला खास भेटायसाठी आल्या होत्या. त्यांना म्हणजे ओपनिंगचं पण एवढं हे नव्हतं आणि साड्या घ्यायचं पण मला भेटायसाठी खास आले होते. मला खूप छान वाटत होतं आणि जो पण येत होता तो हेच म्हणत होतं की बा अरे ताई तुम्ही गाऊनवाल्या ना, तुम्ही कचकच कांद्यावाल्या ना. मी म्हटलं हो मीच कचकच कांद्यावाल्या. खास माझे ऑडियन्स म्हणजे लहान मुलं पण. हा माझा गुरु बघा खूप थकला होता कारण आता खूप भूक लागली होती. 12 वाजत होते आणि हॉटेल पण बंद व्हायला आले होते. खूप घाई करत होतो आम्ही आणि गुरु बघा माझा काय खाऊन मला चिप्स खात वाटे मला. हे अर्जुन दादा सिया आपलं स्वरा सारीजचे ओनर, यांचीच फ्रँचायसी आहे ही. पण यांना खूप वेळ झाला नाशिकवरून यायला, त्याच्यामुळे सगळा कार्यक्रम डिले झाला. नाही तर मी याच दिवशी परत अमरावतीला निघालो असतो, पण कार्यक्रम डिले झाला आणि त्याच्यामुळे आम्ही थकलो पण भरपूर होतो म्हणून आम्ही थांबलो तिथेच आणि रात्रभर थांबलो आणि दुसऱ्या दिवशी मग संध्याकाळी निघालो. बघा आता पूर्ण कार्यक्रम झाला आणि सिया द क्लॉथ क्लस्टर आणि खूप छान वाटलं. खूप छान त्यांनी आम्हाला ट्रीट केलं, खूप छान मानसन्मान दिला आम्हाला आणि खूप खुश होतो आणि खूपच म्हणजे मी सांगू नाही शकत, खूप आनंदित होते. पुणेकरांनी खूप प्रेम दिलं आम्हाला आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला एका हॉटेलमध्ये नेलं, मोठ्या म्हणजे कृष्णा हॉटेल आहे वाटते काहीतरी, मला तर माहिती. मी म्हटलं आता तर इतकी भूक लागली, मला बेसन भाकरी जरी असेल किंवा चटणी भाकर जरी चालते. त्यांनी खूप घाई केली. त्यानंतर हे हॉटेलमध्ये आम्ही गेलो. पण हे हॉटेलमध्ये सगळं आता झालेलं होतं कारण खूप वेळ झाल्यामुळे त्यांनी त्यांची जी सर्विस आहे ती थांबून दिली होती. त्याच्यामुळे मग आम्ही तिथून पण परत निघालो आणि काय करता मग आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो, एका महालक्ष्मी हॉटेलमध्ये. हे हॉटेल खूप छान होतं, खूप सगळ्या फॅमिलीज आल्या होत्या. पण कसं असते ना, जेव्हा भूक लागते ना तेव्हा काही नसते, असं वाटते फटकन ताटानं पटकन जेवण मोकळं व्हा नाही. पण त्यांची इथे बघा ह्या हॉटेलमध्ये सगळं खाली झालं होतं, त्यांनी आता त्यांचं पूर्ण काम बंद केलं होतं. त्याच्यामुळे मग आम्ही काहीच नाही केलं आणि मग परत तिथून निघालो आणि दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो. दुसऱ्या हॉटेलमध्ये आम्ही छान जेवण केलं मस्त. त्यांच्याही हॉटेलमध्ये आता बस बंदच व्हायला आलो होतं, पण त्यांनी आम्हाला छान पुलाव आणि रोटी सब्जी त्यांनी अरेंज करून दिली. काही त्यांनी गुरु होता सोबत, लहान बाळ होतं, त्यांनी खूप छान आम्हाला दिलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघालो. तर आम्ही गेलो तो पहिले दुसऱ्या हॉटेलमध्ये, तुम्हाला दाखवलं पण तिथे बंद झालं होतं. मग आम्ही आता आलो महालक्ष्मी हॉटेलमध्ये, महालक्ष्मी प्युअर व्हेज. आता ते पण बंद व्हायला आलं होतं, पण त्यांनी आमच्यासाठी स्वयंपाक केला. आता आम्ही चाललो घरी म्हणजे आमच्या रूमवर. आणि सोनूने बम चमकून राहिले, सोनूने बम तारीफ केली, रोड झाले बाप्पा, कमी वजन केलं. आता आज दादा आले होते दोन्ही, तुम्हारी गॉडी. तर चला खूप छान जेवण झालं, खूप छान ग्रँड ओपनिंग झालं आणि खूप खूप प्रेम दिलं पुणेकर. जेवढी सगळेजण मला भेटले खूप खूप कौतुक केलं, खूप 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 छान वाटलं, मनापासून आभार. आणि बस अजून एक सरप्राईज तुम्हाला काही दिवसांनी लवकर भेटणार आहे, तर तुम्हाला मी सांगेल, ते पण वेळ आहे त्याला अजून, तर तुम्ही डायरेक्ट बघाल. तर चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.